नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे न्यू ब्लॉग। आता बघू शकतात का आपण चांदवड येथे इच्छापूर्ती गणपती इथे चाललो होतो। तेवढ्यात रस्ता ते बघू शकतात तुम्ही किती छान आहे, वातावरण खूप चांगलं होतं। आणि जाता जाता आपण पोहोचलो गणपतीच्या मंदिरात। बघू शकतात का आपण गणपतीच्या मंदिरात आता पोहोचल्यानंतर मी तुम्हाला सल्यूट बिल्यूट केला। त्याच्यानंतर दर्शन वगैरे झाले आपलेवाले। तेवढ्यात आपली आरतीचा टाईम होता। आरतीच्या टायमाला मी तिथं पोहोचलो, आरती पण केली। बघू शकतात का मंदिरातला तुम्ही बाहेरचा लूक। तिथं भक्तजनसुद्धा येईल होते। तेवढ्यात आपल्या डोक्यात प्लॅन आला रेणुका देवीला जायचा। तर तेवढ्यात आपण आपली गाडी काढली आणि पोहोचलो रेणुका मंदिरला। गेलो अरे पायऱ्या, आपण पायऱ्या चढत गेलो। तुम्ही बघू शकतात का आपण आलो होतो श्री रेणुका देवी संस्थान चांदवड येथे। सकाळचं वातावरण असल्यामुळं जास्त गर्दी नव्हती। तर बघू शकतात आपल्याला तिथंच गणपती बाप्पा पुन्हा एकदा भेटले। पुन्हा एकदा त्यांचे दर्शन केले आणि चाललो होतो आपण पुढच्या पायरीनं। पायरी चढता मनात एक भीती अशी होती का किती वाजता आपण मंदिराचे दर्शन घेऊया। तर तेवढ्यात आपल्याला दिसला मेन गेट। तर मेन गेटमधून आपण एंट्री केली आणि पोहोचलो डायरेक्ट मंदिराच्या मध्ये पोहोचल्याबद्दल आपल्याला तिथं रेणुका देवीचे खूप छान दर्शन असे भेटले होते। तर आपण भेटून बाहेर